लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. काल या मालिकेचा एपिसोड नव्हता बरं का, आज दाखवलेला आहे. तर आजच्या भागात काय झालं ना, हा विचार करून करून केव्हाचं माझं डोकं दुखायला लागलंय बरं का प्रेक्षकांनो. सिरियसली सिरियसली आजचा भाग पूर्ण बघा आणि मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा की नेमकी आजच्या भागात ही गडबड काय झाली आहे. सुरुवातीला आपण बघतोय काव्या पार्थला म्हणत असते की खूप करप्शन आहे, देशमुख खूप करप्शन आहे. पार्थ म्हणतो काव्या जरा शांत व्हा आणि पाणी वगैरे प्या बरं. इकडे जीवा आणि नंदिनी आर्याच्या क्लिनिकमध्ये आहेत. तेवढ्यात काव्या विचार करते, आर्याचा मला कॉल येणार होता, अजून आला नाही, का करत नाही ही कॉल, मला इग्नोर करते का. आर्याला कॉल लावते तेव्हा आर्या म्हणते बापरे काव्याचा कॉल आलाय. काव्या फोन लावून म्हणते आर्या काय चाललंय यार तुझं, केव्हाचा मी तुझ्या कॉलचा वाट बघतीये, तू मला कॉल पण केला नाहीस. आर्या म्हणते सॉरी यार डिअर, तुलाच मिस करत होते मी. काव्या तिला चिडून म्हणते काय गो आर्या, तुला मिस कॉल पण दिसत नाहीत का माझे, कोणाच्या प्रेमात आंधळी वगैरे झाली आहेस की काय. त्यावर आर्या म्हणते सॉरी सॉरी यार काव्या, खरंच सॉरी, माझं लक्ष नव्हतं ग, मिस यू. काव्या म्हणते ठीक आहे मस्का नको मारूस, पण तू तुझ्या हॉस्पिटलला आहेस का. त्यावर आता आर्या म्हणते नाही अगं मी माझ्या क्लिनिकला आहे. काव्या म्हणते क्लिनिक, तुझं क्लिनिक कुठून आलं आता मध्येच. आर्या तिचं वाक्य बदलून म्हणते अगं ते मी क्लीनअपला आहे, क्लीनअप करायसाठी पार्लरला आले आहे. लगेच आता काव्या म्हणते अच्छा क्लीनअप होय, बरं बरं घ्या तुम्ही क्लीनअप वगैरे करून मॅडम. पण आर्या म्हणते अगं पण तू कशाला कॉल केला होतास. काव्या म्हणते अगं तुला सांगितलं नव्हतं का मी त्या मिशनवर आहे, IIP रोडच्या मिशनवर, ते सगळं. अगं तिथे ना खूप ॲक्सिडेंट आणि मिसकॅरेज, अगं म्हणजे ज्यांचे मिसकॅरेज झालेत ना त्या रोडवर ते लोक पोलीस कंप्लेंट करत नाही, पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये आले असतील ना ते लोक इलाजासाठी, मला अशा लोकांची लिस्ट हवी आहे. आर्या म्हणते हो का ठीक आहे एवढंच ना, अगं ये हॉस्पिटलमध्ये, संगीता म्हणून असेल नर्स, तिला माझं नाव सांग, ती तुला लिस्ट देईल. काव्या म्हणते बरं थँक्यू आर्या, मी भेटते त्यांना. असं म्हणून आता काव्याने फोन कट केलाय आणि इकडे पार्थ म्हणतो काय झालं का काम काव्या. काव्या म्हणते हो झालंय काम, ती मला म्हणाली की संगीता नावाच्या नर्स आहेत त्या देतील लिस्ट आपल्याला. पार्थ म्हणतो मग चला तिकडे. हे दोघे पण तातडीने आता तिकडे निघालेत. आर्याने काय चूक केली हे तिला आता बोलता बोलता लक्षात येतं. नंदिनी म्हणते काय तू पण आर्या सांभाळून बोलत जाणं, काव्याला कळलं तर. आर्या म्हणते अगं सॉरी सॉरी माझ्या लक्षात नव्हतं आलं. नंदिनी म्हणते काव्या हॉस्पिटलला चालली आहे का, कशाला ग. आर्या म्हणते अगं नंदिनी ते ना जरा वेगळं प्रकरण आहे बघ. आता आर्याला आठवतं की काव्याने तिला प्रॉमिस करायला लावलं होतं की सांगू नकोस हे कोणाला IIP रोडबद्दल. मग आर्या जीवा आणि नंदिनीला म्हणते अरे ते ॲक्च्युली काव्याचं आणि माझं सिक्रेट आहे आणि तिचं सिक्रेट तिने मला सांगितलंय की कोणाला सांगू नकोस म्हणून. त्यावर आता आर्या म्हणते अगं ज्यूस पी ना नंदिनी, काय यार मग अशी किती चिडली होतीस माझ्यावर. नंदिनी म्हणते सॉरी ग, जरा तोलच गेला होता माझा. आर्या म्हणते जन्मजय काय ही पण कसली भडकली होती मगाशी माझ्यावर. जीवा म्हणतो अगं काय झालं, मगाशी येताना IIP रोडचा विषय काढला होता काव्याने निघताना, म्हणून ती जरा टेन्शनमध्ये होती. मग लगेच आर्या म्हणते अगं त्या रोडचं काय. नंदिनी म्हणते अगं तुला सांगितलं नाही का मी, त्याच रोडवर माझा ॲक्सिडेंट झाला ते. आर्याला आता ते सगळं ऐकून धक्काच बसतो आणि तिच्या हातातला सरबताचा ग्लास खाली पडतो. जीवा म्हणतो अगं ए काय झालं आर्या, एवढं का टेन्शनमध्येस. आर्या म्हणते अगं ए नंदिनी, अगं काव्या मला सांगत होती म्हणजे तो रोड दुरुस्त करायचा आहे, तिथे मिसकॅरेज होत आहे, IIP रोड. ओ माय गॉड, माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालीच कशी. जीवा म्हणतो काय, तिने आत्ता का कॉल केला होता मग तुला. आर्या म्हणते तिने लिस्टसाठी कॉल केला होता. नंदिनी म्हणते कसली लिस्ट आर्या. आर्या म्हणते अगं ज्या लोकांचे त्या रोडवर ॲक्सिडेंट आणि मिसकॅरेज झालेत ना ते सगळ्या लिस्ट ग, त्या लोकांच्या नावाची लिस्ट आहे सिटी हॉस्पिटलमध्ये. हे सांगितल्यावर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, कारण तिचं पण नाव त्या लिस्टमध्ये आहे ना. प्रेक्षकांनो ऑलमोस्ट कळलंय बरं का काव्याला, पण ही काव्या म्हणजे कसं काहीच्या लक्षात आलं नाही बरं. नंदिनीचं पण मिसकॅरेज झालं असेल. जीवा म्हणतो नंदिनी चल लवकर, आपल्याला जायला हवं हॉस्पिटलमध्ये काव्याच्या मागे. जीवा आणि नंदिनी तातडीने तिथे जायला निघतात आणि इथे तर त्यांनी एवढा मोठा सस्पेन्स रंगवलाय बाप रे बाप. काव्या आणि पार्थ त्या हॉस्पिटलला पोहोचले सुद्धा आणि त्या सिस्टरची विचारपूस करत असतात, त्यांना लिस्ट हवी आहे ना त्या पेशंटची म्हणून. आणि इकडे जीवा आणि नंदिनी काव्याच्या पाठीमागे निघाल्यात गडबडीने. आणि बघा मंडळी काय काय होतं. काव्या गेल्या गेल्या विचारते सिस्टरला आर्या मॅडमनी तुम्हाला लिस्ट द्यायला सांगितली आहे, ती आहे का तयार. ती सिस्टर म्हणते हो तुम्ही थोड्या वेळ वाट बघा, मी तुम्हाला लगेच लिस्ट आणून देते. काव्या आणि पार्थ तिथेच आता वेटिंग करतात, म्हणजे वाट बघतात त्या लिस्टसाठी. आर्या आता त्या संगीताला म्हणजे त्या सिस्टरला कॉल करत असते, तिला सांगायसाठी की बाई काव्याला लिस्ट देऊ नको, पण त्या सिस्टरचा फोन सायलेंटवर असतो बरं का, त्यामुळे त्या सिस्टरला आर्याचा कॉल उचलताच येत नाही.
काव्या आणि पार्थ तिथे बसून वाट बघत असतात. काव्या तेवढ्यात पार्थला म्हणते, थँक्यू हं पार्थ, थँक्यू सो मच. पार्थ म्हणतो, असं का बोलताय काव्या? काव्या म्हणते, मिशन माझं, सगळं काही माझं, पण तरी तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पार्थ. तुम्ही माझी साथ देताय त्यासाठी थँक्यू. पार्थ म्हणतो, हो का, बरं. पार्थ म्हणतो, काव्या मला पण तुमच्या खूप अभिमान वाटतो बघा. नाही, मी घरांची डिझाईन बनवतो ना, त्याहीपेक्षा तुमच्या मनात माझ्याबद्दल जे काही एक डिझाईन आहे ना, ते खूप सुंदर आहे. थँक्यू हं काव्या, मला पण तुमचा खूप सार्थ अभिमान आहे. आणि तुमच्या नंदिनी ताईला जेव्हा तुमच्या मिशनबद्दल कळेल ना, त्यांना पण तुमचा अभिमानच वाटेल. काव्या म्हणते, खरंच का हो पार्थ? मग तेवढ्यात पार्थला कोणाचा तरी कॉल येतो, म्हणून पार्थ बाजूला जातो बरं का फोनवर बोलायला. आणि हा पार्थ फोनवर बोलेपर्यंत केवढा धिंगाणा होतो बघा. नंदिनी येते तिथे पळत पळत, तोपर्यंत काव्याच्या हातात त्या सिस्टरने लिस्ट दिलेली असते. हे दृश्य त्यांनी प्रचंड प्रमाणात रंगवलंय बरं का. जीवा नंदिनी तिथे पोहोचलेत. इकडे आर्या त्या सिस्टरला कॉल लावते, पण ती सिस्टर कॉल उचले ना. आता काव्या वाट बघतीये, तेवढ्यात जीवा नंदिनी तिथे पोहोचले आणि त्यांना काव्या पार्थची गाडी दिसते. आर्या टेन्शनमध्ये, ती सिस्टर फोन उचलत नाही म्हणून जीवा नंदिनी पळत पळत हॉस्पिटलमध्ये येतात. पण जे होऊ नये तेच होतं. काव्याच्या हातात ती लिस्ट फायनली येतेच. नंदिनी आणि जीवा पळत पळत त्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो, कारण काव्याच्या हातामध्ये ती लिस्ट आलेली असते. इथूनही पुढे त्यांनी खूप वेळ तो सस्पेन्स रंगवला. काव्या आता एक एक पेज उलटत असते आणि नंदिनी ते सगळं मागून बघते बरं का. बाजूला पार्थ फोनवर बोलतोय. जीवा आणि नंदिनी बघतायत काव्याला, की काव्या ते लिस्ट एक एक, म्हणजे तिथे का बरं ते उभे होते मला समजलंच नाही. मी ना प्रेक्षकांनो आज खूप कन्फ्यूज झाली आहे या एपिसोडमध्ये. तुम्ही आजचा एपिसोड पाहिला ना तर तुम्हालाही कळेल. बघा, आता जीवा नंदिनी तिथे आले आणि तिथेच उभे राहतात काव्याची ती लिस्ट चेक करेपर्यंत. काव्या एक एक पान उलटते, तसं नंदिनीच्या हृदयाचा ठोका चुकत असतो. आणि शेवटी काव्याने नंदिनी देशमुख हे नाव बघितलंच. ते नाव पाहिल्या आता या काव्याच्या लक्षात यायला हवं होतं ना, की आपल्या बहिणीचं मिसकॅरेज झालंय, पण ते तिला समजतच नाही बरं का. काहीतरी वेगळाच ट्रॅक लावला त्यांनी. म्हणजे नाव बघून सुद्धा, ऐकून सुद्धा, ते सगळं विचार करून सुद्धा काव्याला कळलंच नाही की नंदिनीचं मिसकॅरेज झालंय. अरे यार, दिस इज टू मच प्रेक्षकांनो, खरंच. आता काव्याला ते झालेल्या गोष्टी आठवतात आणि ती नंदिनीला फोन करण्यासाठी नंदिनीला कॉल लावते आणि समोरच नंदिनी उभी असते आणि तिचा फोन समोरच वाजतो तिच्या. आता नंदिनीचा फोन वाजल्यावर जीवा काव्याकडे बघतो, काव्या नंदिनीकडे बघते. तो फोन वाजला, ताई इथेच आहे. आणि ती आल्या आल्या नंदिनीला म्हणते, ताई सिरियसली? म्हणजे तिचं आता लक्ष जातं ना नंदिनीकडे फोन वाजल्यामुळे. नंदिनीच्या समोर येते ती आणि म्हणते, ताई सिरियसली तू सुद्धा? आता नंदिनीचा जीव असा गळ्याशी आलेला असतो. बापरे, आता काव्याला कळलं की काय? पण तरी काव्याला कळलंच नाही. हे कसं काय कळलं नाही ते मलाच कळलं नाही प्रेक्षकांनो. अरे बापरे, प्रचंड डोकं दुखणार आहे तुमचं आज. काव्या आता नंदिनीकडे बघते आणि म्हणते, ताई का ग, तू सुद्धा? एवढंच ती बोलते आणि तिला चक्कर येते बरं का प्रेक्षकांनो. चक्कर आल्यावर ती बेशुद्ध होते आणि लगेच ती दवाखान्यात ऍडमिट पण झालेली दाखवली आहे. एवढा गडबड घोटाळा आहे आजच्या भागात का विचारूच नका. आता जीवा आणि पार्थ दोघे पण जोरात ओरडतात, काव्या. आता तिला काय त्रास झालाय काय नाही, त्यामुळे कदाचित घाबरून ते बिचारे ओरडले असावेत. आता लगेच बघा सिस्टर म्हणतात, बऱ्या आहेत त्या, आता टेन्शन सारखं काही नाहीये. मग काव्या नंदिनीशी बोलायला लागते या क्षणाला. नंदिनी विचारते तिला, बेटा बरी आहेस ना काव्या तू? काही त्रास नाही ना झाला तुला? बरं वाटते ना? काव्या आता लगेच उठून उभी राहते बरं का आणि म्हणते, ताई माझ्याशी बोल नकोस, हात नको लावूस मला. नंदिनी म्हणते, अगं असं काय करतेस काव्या, काय झालं तुला? काव्या आता चिडून म्हणते, काय काव्या काव्या काय ग ताई, तू माझीच ताई आहेस ना नंदिनी ताई? का माझ्यापासून हे लपवलंस ग? का का नाही, माझ्या नंदिनी ताईला असं लपवाछपवी येत नाही. माझी ताई अशी नाहीच आहे. माझ्या ताईला खोटं बोलता येत नाही, मला माहिती आहे. का ग नंदिनी ताई, एवढं मोठं खोटं का लपवलंस तू? आता जीवा बोलतो मध्ये आणि म्हणतो, काय ग काव्या, काय खोटं बोललो आम्ही? पार्थ मग जीवाला म्हणतो, काय खोटं बोललो? काय म्हणजे नंदिनीचं नाव या लिस्टमध्ये, IIP रोडवर ऍक्सिडेंट झाल्याची शेवटची केस नंदिनीची आहे. काय हे सगळं नंदिनी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? पार्थ आता नंदिनीला विचारायला म्हणत असतो, जीवा खरं खरं उत्तर दे, कधी झाला नंदिनीचा ऍक्सिडेंट? सांगा आम्हाला, कधी झालं हे सगळं? काव्या नंदिनीला म्हणते, बोल ताई बोल, माझ्या प्रश्नाची सगळी खरी खरी उत्तरं दे मला. काव्या चिडून म्हणते, ताई जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं देणार नाही ना, तोवर तू माझी बहीण नाही आणि मीही तुझी बहीण नाही, लक्षात ठेव. सांग मला, सांग लवकर. ती खूप प्रेशराईज करते बरं का नंदिनीला आणि म्हणते, अगं बोल ताई बोल. मग नंदिनी भराभरा बोलायला लागते, अगं काव्या, त्याच दिवशी ज्या दिवशी आपण दोघी सारखेच कपडे घालून बाहेर निघालो होतो. आता तो सीन आपल्याला पुन्हा एकदा इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय. हे सगळं ऐकून काव्याला धक्का बसतो. पण आता बघा मंडळी, काव्या काय बोलते ते सगळं ऐकल्यावर पण काव्या आता थोडीशी घाबरते, खाली बसते, धक्का बसतो तिला.
आणि मग काव्या काय म्हणते ऐका. पार्थ काय म्हणतो आधी. तो म्हणतो, नंदिनी जेव्हा त्या दिवशी तर तुम्ही चौपाटीवर गेलात असं सांगितलं होतं. जीवा म्हणतो, नाही दादा, पण तू ना आम्हाला काव्याची ऑडिओ क्लिप ऐकवली होतीस ना त्यावेळेला. मग काव्या भाऊक झालेली असते, तिचा आई असा अभ्यास होणार नाही, काही इमोशनल डॅमेज तिला झाला तर, असं ती फोनवर बोलते ना. ते सगळं त्यांनी ऐकलं आणि ठरवलं की काव्याला काही सांगायचं नाही असं जीवा सांगायला लागतो बरं का. नंदिनी म्हणते, मी विचार केला होता की ऍक्सिडेंट बद्दल काव्याला बोलले तर काही त्रास होईल, काव्याला काही बाळाला त्रास होईल, म्हणून मी काही बोलले नाही. त्यावर आता काव्या म्हणते, काय नंदिनी ताई, अगं तू मला एवढंच ओळखते का, एवढी कमकुवत वाटले का मी तुला. काय अगं ताई, एकदा तरी मला सांगायचं ना. तुला काही झालं असतं तर मला त्रास झालाच असता, पण तुझ्या बाळाला काही झालं असतं तर माझी अवस्था बिकट झाली असती. देव न करो तर तुझ्या बाळाला काही झालं असतं तर मी किती पॅनिक झाले असते. म्हणजे प्रेक्षकांनो, हिला माहितीच नाहीये की नंदिनीचं बाळ गेलंय, फक्त नंदिनीचा ऍक्सिडेंट झाला हे हिला कळलंय. पण मला सांगा प्रेक्षकांनो, ही मिसकॅरेज बद्दल माहिती गोळा करते ना. नंदिनीचं मिसकॅरेज झालंय असं त्या लिस्टमध्ये लिहिलेलं होतं ना. नंदिनीचं मिसकॅरेज झालंय हे कसं काय बरं काव्याला कळलं नसेल. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे ना. किती मोठं गौड बंगाले हे. काव्या काय बोलते बघा नंदिनीला. ती म्हणते, काय ग ताई, अगं अगं जेव्हापासनं मी गरोदर आहे ना तेव्हापासनं कोणाच्याही बाळाला कुठेही काहीही त्रास झाला ना तर मला नाही ग बघवत. अगं ताई, माझा श्वास अडकतो, जीव घाबरावतो माझा, जीव राहतो का जातो. आणि त्यातनं तुझं, अगं ताई तुझं बाळ, ताई तुझं बाळ सुखरूप आहे ना ताई, आहे ना तुझं बाळ सुखरूप, असं ती नंदिनीला विचारते बरं का. आणि मग नंदिनी तिच्याकडे बघतच राहते. म्हणजे नंदिनीला आता समजलं की काव्याला अजून कळलंच नाहीये तिचं मिसकॅरेज झालं, म्हणजे तिचा ऍक्सिडेंट झाला एवढंच कळलंय. काही पण प्रेक्षकांनो, आता सिरियसली माझं डोकं दुखायला लागलंय. काय दाखवायचंय नेमकं यांना मालिकेत, काही कळेल का आपल्या सगळ्यांना. असो, तुर्तास तरी त्यांनी आजचा हा एपिसोड इथे संपवलाय आणि अगदी डिटेल शब्दानं शब्द एपिसोडचा मी तुम्हाला दिलाय. काव्या आता तिला विचारते नंदिनीला, तेव्हा नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते, ती काव्याकडे बघायलाच लागते आणि आजचा एपिसोड संपून जातो. आता उद्याच्या भागात बघा त्यांनी काय दाखवलंय, प्रोमो काय दाखवलाय ते बघा. इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, बापरे जीवा, काव्याला संशय आलाय. जीवा घाबरून म्हणतो, नंदिनी काव्याला फक्त संशय आलाय, पण पार्थ दादाला जर संशय आला ना तर तो प्रश्नांची उत्तरं लगेच शोधतो. मग इकडे काव्या पण सांगत असते पार्थला, पार्थ मला ना शंका येते, नंदिनी ते काहीतरी लपवते माझ्यापासनं. लगेच पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, नंदिनी खोटं पोट लावून फिरताय का, म्हणजे यांना जवळपास सगळंच कळलं पण न कळण्याची ऍक्टिंग करताय का, आपल्याला बनवताय उल्लू, काही समजायला भाग नाहीये प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड काय होता काही समजलाच नाही मला. असो, जे मनात आहे ते बोलून दाखवत असते मी नेहमी प्रेक्षकांनो, काहीतरी वरवर बोलायचं म्हणून मला पटत नाही. एपिसोड छान असला की भरभरून आपण कौतुक पण करतो, पण आजचा एपिसोड एवढा कन्फ्युजिंग होता ना की मला काही समजलंच नाही सिरियसली. तुम्हाला काही कळलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.